अदानी अंबानी सारखे त्यांची नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत 1,86,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे। आणि आपल्यावर किती कर्ज आहे फक्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर? 36,000 कोटी असेल, 40,000 कोटी असेल किंवा 50,000 कोटी असेल। त्या व्यापाऱ्यांना तुम्ही 2,00,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देऊ शकता, आमच्या शेतकऱ्यांना साधी 50,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देऊ शकता शोकांना। आणि सुधीर बाबून आता जे सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही, तो 45 गावचा सर्वे आहे आणि त्या 45 गावामध्ये 3,000 काही मुलं आहे त्यांचे लग्नच झालेले नाही आहे। 25 ते 30 वयोगटातले 2,200-2,300 पोरं आहे आणि 30 ते 40 वयोगटातले 750 पोरं आहे, त्यांना कोणीही मुली देऊन राहिलं नाही आहे। याचा अर्थ होता या शेतीसोबत या शेतकऱ्याचं घर, या शेतकऱ्याचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होण्याचं काम या काळामध्ये चालू आहे। हे सरकार आल्यापासून पुनर्गठन केलं नाही आणि MBA वगैरे झालेले पोरं आणि तुम्ही शिकलेले म्हणता भाऊ, नाशिक जिल्हा किती मोठा सुशिक्षित आहे, द्राक्ष उत्पादक संघ आहे, द्राक्षाचा व्यापार आहे आणि ते द्राक्ष परदेशात जातात, एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात, तिथं 17 लोकांनी आत्महत्या केली तरी आपल्या मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही। आणि हाच मुख्यमंत्री रस्त्यावर बोलत होता की 25,000 रुपये शेतकऱ्यांना